नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे रियूज आयडिया दाखवणार आहे. म्हणजे वेस्ट मटेरियल पासून आपण कसा वापर करायचा कोणत्याही गोष्टीचा, तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि ही आहे म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी कांद्याच्या गोणीचा वापर कसा करायचा हे तुम्हाला दाखवलेलं होतं. तर आता सुद्धा एक म्हणजे उपयोग दाखवणार आहे. तर ह्या गोणीचा तर पाहू शकता तुम्ही, ही गोणी ही बघा इथे फाटले सुद्धा. तर आता अशा सुद्धा गोणी येतात, कांदा लसूणसाठी अशा सुद्धा गोणी येतात. तर इथे तुम्ही म्हणजे अशी गोणी मिळाली तर खरंच टाकू नका तुम्ही. कुठे मिळाली तर लगेच घ्या. आणि अशा गोणीपासून तुम्हाला वापर करायचा म्हणजे काय उपयोग करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा पाहू शकता पूर्ण ना फाटले ही बघा. तर जो चांगला भाग आहे ना त्याचा मी वापर करून दाखवणार आहे. आणि अजून म्हणजे तुम्ही म्हणजे अशी गोणी नसेल ना तर तुम्ही फाटलेल्या मच्छरदाणीचा सुद्धा इथे वापर करू शकता. तर आता मला ही गोणी मिळाली म्हणून मी ह्या गोणीचा वापर दाखवते. जर मच्छरदाणी असते तर मच्छरदाणीचं दाखवलं असतं. तर तुमच्याकडे मच्छरदाणी असेल तरी ती वापरली तरी चालेल, किंवा अशी गोणी मिळाली तर अशा गोणीचा उपयोग केला तरी चालेल. तर ह्या गोणीपासून आपण बनवणार आहोत छानशा छोट्या छोट्या कॅरी बॅग, जेणेकरून ह्या कॅरी बॅगचा वापर आपल्याला करता येईल आपल्या भाज्यांसाठी. तर तेच आपण पाहणार आहोत. तर आता ही मी जरा बाजूला ठेवते. तर आपण आता ह्याचं मेजरमेंट पाहूया. तर मेजरमेंट मध्ये तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. तर मी तुम्हाला ह्या म्हणजे बॅगवर मेजर टाकलं तर दिसणार नाही, कारण ते म्हणजे नेट सारखं आहे. ही कॅरी बॅग म्हणजे बॅग आहे ती कांद्याची. तर मी तुम्हाला पेपरवर मेजर सांगते. तर आपल्याला तर आता इथे शिंगल आहे, शिंगल पीस आहे म्हणून मी उंची टाकते. तर उंची मध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे 9-9.5 इंचाची उंची घेतली तरीही चालेल, किंवा 10ही चालेल. 10 घेतली तरीही चालेल. आणि रुंदी घ्यायची 7.5 इंचाची. तर इथे मी मार्किंग करून घेते आणि एक पीस काढून घेते. तर पाहू शकता 10 बाय 7.5 इंचाचा मी हा एक पीस काढून घेतलेला आहे. तर आपल्याला ती म्हणजे पिशवी कट करताना आपल्याला डबल ठेवायची आहे. तर आता हा पीस मी हे बघा बंद बाजूकडे ठेवते आणि जो जेवढा चांगला पार्ट आहे तेवढा घेते मी. तर हे बघा इकडे बंद साईड आहे, इकडे म्हणजे डबल आहे. हे बघा हा एक आणि खाली एक म्हणजे डबल कापड आहे. तर त्याच्यावर ठेवायचं आहे. म्हणजे अखंड घ्यायचे आहे. म्हणजे 20 बाय 7.5 इंचाची आपली हा पीस होईल. अशा हिशोबाने कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा असं मी आता कट करून घेते. म्हणजे इकडे अखंड आहे, इकडे अखंडच ठेवायचा आहे. तर आता हा पीस मी एक कट करून घेते. तर पाहू शकता हे बघा इथे कटिंग झालेलं आहे. तर इथे तुम्ही मेजरमेंट मध्ये कमी जास्त करू शकता, छोटी मोठी बनवू शकता. तर इथे आपलं कटिंग झालेलं आहे. तर यासाठी लागणार आहे आपल्याला चेन लागेल. म्हणजे 7.5 इंच ही रुंदी ठेवले. तर ह्या रुंदीपेक्षा अर्धा इंच आपल्याला जास्त म्हणजे 8 इंचाची तरी 8-8.5 इंचाची आपल्याला चेन लागेल. आणि लागेल एक रनर. तर आता हे शिवायचं कसं तर ते आपण पाहूया. तर आता आपण मशीनवर जाऊया. तर पाहू शकता ही बघा चेन घेतली मी 8.5 इंचाची आणि ह्या 2 पट्ट्या काढल्यात, जेणेकरून म्हणजे चेन जोडताना ना म्हणजे ते जे ही पिशवी म्हणजे आपण मेन पीस कट केलाय त्याच्यावर शिलाई व्यवस्थित बसावी याकरता मी हे कापडाचे 2 पीस करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. हे बघा. तर आता चेन मी नेहमी सांगते त्याप्रमाणे आपण उलटी ठेवायची आहे. हे बघा आता हे कसं नेट सारखं म्हणजे आहे त्यामुळे ते सरकतंय. तर हे बघा चेन मी उलटी ठेवले आणि आता आपल्याला कापड खाली ठेवून घ्यायचं आहे. बघा कापड आणि चेनच्या मध्ये आणि आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे.
तर पाहू शकता एका साईडने जोडून झालेली आहे। तर आता चेनचा हा आपल्याला एक पीस काढून घ्यायचा आहे। तर हे बघा, ह्याला आता पलटी करायचं आणि एक दाब टीप मारायची आहे। पण दाब टीप मारण्यापूर्वी आपल्याला हे कापड सुद्धा म्हणजे जे अस्तरची आपण एक पट्टी लावली त्याला सुद्धा फिनिशिंग द्यायची आहे। ती म्हणजे हे बघा, इकडून आता मी खालून लावली होती नेटच्या, म्हणजे त्या मेन पीसच्या खाली ठेवली ती वरून ठेवली तरी चालली असती, पण आपलं हे निसटलं असतं, म्हणजे हा मेन पीस आहे तो निसटला असता, त्यामुळे मी खालून लावले। तर आता आपल्याला त्याला सुद्धा फिनिशिंग द्यायची आहे। तर हे बघा, हे असं करायचं। हे बघा, आता हे कापड थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा, आणि जी ही मशीनची शिलाई दिसते ना त्याच्यावर ठेवायचं आहे आणि आता आपल्याला दाब टीप करून घ्यायची आहे। तुम्ही तर पाहू शकता, हे बघा कापड मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि कापड हे बघा असं फोल्ड केलंय आणि हे बघा ह्या साईडला राहायला पाहिजे, म्हणजे चेनच्या वरच्या साईडला नाही खालच्या साईडला राहायला पाहिजे। अशा हिशोबाने फोल्ड करून आपल्याला एक दाब टीप करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला रनर फसणार नाही चेनमध्ये। तर पाहू शकता, हे बघा चेन अटॅच झालेले आहे। तर इथे एक दाब टीप झाले, तर इथे सुद्धा एक शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे सुद्धा एक शिलाई मी करून घेते। हे बघा, तर आता हे बघा दोन्ही साईडची शिलाई झाले। याच पद्धतीने आपण या साईडला सुद्धा आपल्याला म्हणजे चेन जोडून घ्यायची आहे। तर इथे सुद्धा त्याच पद्धतीने जोडायची आहे। खाली आपण जी पट्टी कट केली ती ठेवायची आहे। हे बघा, नंतर हे मेन कापड आहे ते ठेवायचं आहे आणि वरती आपल्याला चेन ठेवून घ्यायची आहे आणि एक शिलाई करायची आहे। तर पाहू शकता, हे बघा दोन्ही साईडचे चेन अटॅच झालेले आहे। तर आता आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे। नेहमी सांगते त्याचप्रमाणे हे बघा, चेनचं थोडंसं जास्त मोठं टोक असेल तिथून पहिले रनर टाकायचं आहे, नंतर या साईडने टाकायचं आहे। तर हे बघा माझ्या इकडच्या साईडचा थोडंसं मोठी आहे, तर आता पटकन मी रनर टाकून घेते। तर हे बघा रनर लागलेला आहे। हे बघा, तर आता मी परत बाहेर काढते आणि परत टाकून घेते, म्हणजे दोन्ही साईडला लॉक होतं, असं ओपन राहत नाही। हे बघा, तर लॉक झाली। तर आता पुन्हा टाकून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, हे बघा रनर लागलेला आहे। तर आता मी इथे सेंटरला घेते रनर आणि हे पलटी करूया आणि दोन्ही साईडने आपल्याला हे बघा दोन्ही साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा, या साईडने सुद्धा आणि या साईडने सुद्धा। तर पाहू शकता, ही बघा आपली बॅग तयार झालेली आहे। तर आता आपण सरळ करूया। तर पाहू शकता बॅग तयार झालेली आहे। हे बघा, तर ही एक झाली आणि अजून मी 2 बनवल्यात, म्हणजे एकूण 3 बनवल्या। 3 बनवून अजून भरपूर सारी म्हणजे ही बॅग उरलेली आहे, त्यात पण अजून 5 होतील, म्हणजे छोट्या मोठ्या आपण करू शकतो। तर ही बघा, ही मी एकदम छोटी बनवली, ही जराशी मोठी बनवली आणि ही मी व्हिडिओसाठी बनवली ती आहे। तर आता या बॅगचा वापर आपण करणार आहोत फ्रीजमध्ये भाजी ठेवण्यासाठी। तर हे बघा, फ्रीजमध्ये ही भाज्यांच्या ना अशा पिशव्या पडलेल्या असतात, हे बघा प्लॅस्टिकच्या, ह्या पिशव्या अशा इतक्या पडलेल्या असतात भाज्यांच्या, त्यामुळे ही भाजी आता मी या बॅगमध्ये ठेवणार आहे आणि फ्रीज मधला माझा हा पिशव्यांचा पसारा आता कमी करणार आहे। तर मी पटपट भाज्या भरून दाखवते। तर माझ्या हे बघा भाज्या आता मी अशा ह्या कॅरी बॅग मध्ये टाकते, कारण फ्रीज मध्ये इतकी गर्दी झाली होती, पिशव्यांची खूप सारी गर्दी झालेली होती। तर पाहू शकता, हे बघा आता भाज्यांना आपल्या चांगल्या मस्त बॅग तयार झालेल्या आहेत आणि हे बघा छोट्या पिशवीमध्ये आपण मिरची वगैरे ठेवू शकतो। वेगवेगळ्या साईज तुम्ही बनवू शकता, छोट्या मोठ्या साईज आपण बनवू शकतो यामध्ये। तर हे बघा मस्त आता खूप सारा पसारा माझा कमी होईल फ्रीज मधला। तर पाहू शकता, हे बघा, तर आता हे बघा हे सुद्धा आहे, ही भाजी आत्ताच पावसाळ्यातच मिळते, पावसाळ्यामध्येच ही भाजी येते।
तर इकडे तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की सांगा. आम्ही याला काटलं म्हणतो. काटलं असं नाव आहे या भाजीचं. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा मला, ह्या भाजीला काय म्हणतात ते. तर खूप सुंदर भाजी, म्हणजे खूप छान भाजी होते ही आणि खूप आवडते मला. तर आत्ताच पहिल्यांदाच आणले मी, पहिल्यांदाच मार्केटमध्ये आलेली आहे तर आणले. तर ही काटलांची भाजी आज करणार मी मस्त. तर हे बघा अशा भाज्या मी भरलेल्या आहेत. तर खूप छान अशा कॅरी बॅग झालेल्या आहेत. तर आता ही मला म्हणजे कांद्यांची बॅग पाहिली आणि मला ही आयडिया सुचली की ह्या बॅगचा असा वापर करावा, तर म्हणून ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केली. ह्या बॅगनं घ्यायला गेले तर 100 रुपयाच्या 4-5च येतात. तर बघा जिथे कांद्याच्या गुणीला 1 रुपया किंमत नाही तिथे मी इथे वापर करून दाखवलेला आहे. आणि अशा कॅरी बॅग किंवा अजून सुंदर बॅग म्हणजे फ्रीजमध्ये वापरण्यासाठी भाज्यांसाठी ऑनलाईन देखील मिळतात. तर खूप सुंदर सुंदर मिशोवर सुद्धा आहे. तर लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तर तिथून तुम्ही घेऊ शकता. तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथे लिंक तुम्हाला मिळून जातील सगळ्या म्हणजे वस्तूंच्या बॅगच्या. तर तिथनं तुम्ही घेऊ शकता. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.